सत्याची साथ, जनतेचा आवाज, आपला तत्काल ॲक्शन न्यूज. नमस्कार, माझं नाव आहे सतीश. आपण पाहत आहात तत्काल ॲक्शन न्यूज. आजची मोठी बातमी. सांताक्रूज पूर्व येथील शिधावाटप कार्यालयात शिष्टमंडळांनी थेट भेट दिली. तिकडचे अधिकारी श्री पाटील साहेब यांना निवेदन दिलं. शिष्टमंडळात नितीन भाऊ मोरे अध्यक्ष, जय भीम आर्मी, त्याच्यानंतर मग समाजसेविका मंगलाताई शिंदे आणि त्याच्यानंतर मग इतर संस्थेचे अधिकारी त्यांच्याबरोबर होते. त्यांनी निवेदन असे दिलं, अनेकदा त्यांनी निवेदन दिलेले आहेत, पण शिधावाटप अधिकारी खरंच त्याच्यावर काहीही कार्यवाही करत नाही आहे. प्रमुख मुद्दा असा आहे की जे गरीब नागरिक आहेत त्यांना पूर्ण धान्य भेटत नाही आहे. त्यांना पूर्ण धान्यही भेटत नाही आहे आणि जे धान्य त्यांना भेटतं त्याची जी एक रिसीट भेटते, जे रॅशनचं दुकान असेल तिथून रिसीट दिली जाते तीही दिली जात नाही आहे. त्याच्यानंतर मग जे रॅशनचे दुकान आहेत ते दुसऱ्याला भाड्याने चालवायला दिले जाते. तर ह्या सगळ्या तक्रारी आहेत आणि जे गरीब नागरिक आहेत त्यांना भरपूर अशा अडचणी आहेत. त्या सगळ्या अडचणी शिधावाटप अधिकारी पाटील साहेबांना जे शिष्टमंडळ आहेत त्यांनी दिलेलं आहे. तर शिष्टमंडळात नितीन भाऊ मोरे जे अध्यक्ष आहेत जय भीम आर्मीचे, त्याच्यानंतर मग मंगला शिंदे समाजसेविका, प्रवीणा सावंत समाजसेविका, मीनाक्षी देसाई समाजसेविका, संजय कांबळे फाउंडर मेंबर, चौदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष आयोजन समिती, त्याच्यानंतर मग सुखदेव पवार अध्यक्ष भटक्या विमुक्ती जाती संघटना महाराष्ट्र प्रदेश, प्रसाद पांचाळ ज्येष्ठ समाजसेवक, त्याच्यानंतर मग सुहास मोरे मुंबई सचिव फूड अँड ड्रग कन्झ्युमर वेलफेअर सोसायटी, जुलेबाई ज्येष्ठ समाजसेवक. शिधावाटप व्यवस्थेतील गैरव्यवहार ताबडतोब थांबले पाहिजे आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर तत्काल ॲक्शन घेतलं पाहिजे असं निवेदन शिष्टमंडळाने दिले आहे. जर त्यांच्यावर ॲक्शन नाही घेण्यात आली तर मोठं जन आंदोलन पुकारण्यात येणार आहे आणि पुढे आपण सविस्तर बातमी बघणार आहोत. सिनियर साहेब जे आहेत अत्यंत चांगली भेट घ्या. सरळ प्रश्नांवरती या ठिकाणी काम करतात. मिस्टरांबरोबर गेली 15 वर्षांचा कोर्टामध्ये केस चालू होती गावी, पण पैशाची आणि परिस्थिती घरची नाजूक असल्या कारणाने ते वकिलांना पैसे वगैरे देऊ शकले नाही आणि गेली 15 वर्ष ते 2 मुलांना घेऊन इथे राहत आहेत आणि बिगारीचं काम करतात. आणि तिथंच अशी चाळ आहे, त्या चाळीमध्ये त्या जे ते त्यांच्याकडे काम करतात त्या चाळीमध्ये राहतात. त्यांनी NOC दिले, त्यांनी ॲग्रीमेंट बनवून दिले. मुलांचे 2 आधार कार्ड, ह्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल सगळे पेपर आहेत. आणि ते असताना सुद्धा तिला आज परत पाठवलं आणि तिला सांगितलं नगर आमदारांचं पत्र घेऊन या, नवरा कुठे आहे तो शोधा आणि त्यांच्याकडनं लिहून ही एक आजी आहे. तुमचं वय किती आहे? माझी 72 आहे. सिनियर सिटीजन 72 वर्षाची आहे. आज किती दिवसांनी तुम्ही खेपा मारताय? मी अंदाजात 2-3 महिन्यापासून, कारण माझी सून आणि नातू इकडे नाही. 2-3 महिन्यापासून खेपा मारताय. इकडे तिनेच दिले लास्टला फॉर्म सगळे. 2-3 महिन्यापासून खेपा मारताय. वय बघा. नवीन कार्ड आणि हा अधिकारी बसलेला हा असं आमच्या या मतदारसंघामध्ये अशा गोरगरिबांना ही ताई इकडे आहे जे आता यांनी मनोगत व्यक्त केलं. आज ह्या 2 अवेलेबल आहेत. अशा अनेक लाभार्थी आहेत इकडे की जे इकडे येऊन रडून जातात, पण त्यांनी पैसे दिले त्यांचे कामं इकडे होतात. हे सावळा गोंधळ जो चाललेला आहे त्या सावळा गोंधळ करणारा पाटील जो आहे तो ताबडतोब बडतर्फ झाला पाहिजे, तो ताबडतोब सस्पेंड झाला पाहिजे. ही आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही लवकरात लवकर जे मंत्री महोदय छगन भुजबळ त्यांची भेट घेणार आहे. आदरणीय सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांची भेट घेणार आहे. आणि इकडे हे जे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे सर्व नेते जे उपस्थित आहेत यांना सोबत घेऊन आम्ही एकनाथ शिंदे साहेबांची पण भेट घेऊन या माणसाची हक्कलपट्टी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्हाला लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायचं आहे, इथे त्रास होऊ नये. मे महिना आहे, आम्हाला माहीत आहे आमच्या पोलीस खात्यातील अनेक लोक सुट्टीवर गेलेले, म्हणून आम्हाला लॉ अँड ऑर्डर हातात नाही घ्यायचा. पोलिसांचा टाईम आम्हाला बर्बाद नाही करायचा, पोलीस स्टेशनचा क्षण आम्हाला बर्बाद नाही करायचा. आम्ही एवढे जाणकार कार्यकर्ते आहोत. पण जर या राशनिंग ऑफिसरला वाटत असेल की आम्हाला काही कळत नाही आणि अशा लोकांना जर महाराष्ट्रामध्ये हे सर्व मंडळी जर या पद्धतीने आमच्याशी वागत असतील तर हे शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे. अन्यायाचा प्रतिकार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि अन्याय करणाऱ्या त्याची जागाशिवाय आम्ही दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भीम.
आपल्याबरोबर समाजसेविका मंगलताई शिंदे आहेत आणि सावंत मॅडम आहेत. आजचा जो तुमचा हा आंदोलन होता, आज तुम्ही वरती शिधावाटप कार्यालयावर गेलेलात, याचं काय उद्देश होतं? आमचं जे आजचं जे उद्दिष्ट हे आहे की जे गोरगरीब आहेत गोरगरिबांना धान्य व्यवस्थित भेटत नाही आहे. त्यांना जिथे 5 किलो द्यायचं असेल तिथे त्यांना 2 किलो दिलं जातं, 3 किलो दिलं जातं. आणि ज्या महत्त्वाचं म्हणजे पावत्या दिल्या पाहिजे. त्या कोणतेही दुकानदार पावत्या देत नाही आहेत आणि खूप असं भ्रष्टाचार चालू आहे. आणि जे गोरगरिबांचं जे धान्य येतं ते लोक म्हणजे दुकानदार 25 रुपयाने ब्लॅकने विकत आहेत. तर इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. याच्या विरोधात आम्ही आहोत आणि मोठा आता आम्ही आंदोलन सुद्धा घेणार आहोत. जर यांनी इथेच जर भ्रष्टाचार थांबवला नाही तर आम्हाला पुढेपर्यंत जावं लागेल. अच्छा, किती दिवसापासून तुम्ही फेरफटका म्हणजे किती फॉलोअप ठेवताय? किती दिवसापासून या शिधावाटप केंद्रात येत आहे? आता 6-7 महिने झाले आम्ही पाठपुरावा करतोय, पण अद्यापही ज्या अधिकारी आहेत ते कोणत्याही प्रकारचे म्हणजे दुकानदारांवरती ॲक्शन घेत नाही. अच्छा, तर याची ॲक्शन झाली पाहिजे आणि याची दखल मंत्री महोदयांनी घेतली पाहिजे. सावंत मॅडम, तुमचं काय बोलणं आहे? जसं आता मंगल शिंदे मॅडम बोलल्या, त्यांनी आता पाठपुरावा गेले 6 महिन्यापासून ते घेत आहेत. मी सुद्धा त्यांच्यासोबतच होते. पेपरवर जे काही ते जे अधिकारी आहेत पाटील साहेब, त्यांनी जे जे सांगितलं पेपरवर तुम्ही आणून द्या, कंप्लेंट आणून द्या, सगळ्या गोष्टींचा त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. त्याच्यानंतर नाही इलाजाने आम्हाला इथे येऊन त्या अधिकाऱ्यांच्या समोर बसावं लागलं आणि त्यांना सांगावं लागलं, जर इतक्या लोकांच्या कंप्लेंट आहेत, काही तर शिधावाटप केंद्र बंद सुद्धा आहेत, तर ते तुम्ही बंद का आहेत? कारण लोकांचे 25 किलो धान्य ज्या घरामध्ये येणार होतं ते डायरेक्ट 10 किलोवर आल्यावर लोक काय करणार? ज्यांचं उदरनिर्वाह फक्त 25 किलोवर म्हणजे काहीच नाही, बाहेरून ते घेऊ शकत नाहीत, रॅशनिंग दुकानामधूनच ते घेऊ शकतात. मग ती लोक 10 किलो रॅशनमध्ये काय करणार आहेत ती? त्याच्यामुळे आम्ही इथे आलो आणि त्यांना ठणकावून सांगितलं की असं जर तुम्ही जर पाठपुरावा नाही केला, जर ॲक्शन नाही घेतली तर ॲक्शन आम्हाला घ्यावी लागेल, आंदोलन करावं लागेल. सत्याची साथ, जनतेचा आवाज, आपला तत्काल ॲक्शन न्यूज.